आज आपण करणार आहे कोबीची अशी मस्त कुरकुरीत आणि टेस्टी भजी करणार आहे. तुम्हाला पण कोबीची भाजी खाऊन जर कंटाळा आला असेल तर तुम्ही पण अशी भजी नक्की ट्राय करा. आता मी इथे छोट्या आकाराचा एक कोबी घेतलेला आहे. तो आता आपण कट करून घेऊ. तुम्हाला इथं भजी किती करायचे त्याप्रमाणे तुम्ही कोबी वापरायचा. कोबी कापताना लांब लांबच आपल्याला कापून घ्यायचं. अगदी झटपट आपले कोबीची भजी तयार होतात आणि खायलाही खूप छान लागतात. कोबी आपल्याला असं पातळ पातळ चिरून घ्यायचं. कोबी आपला कट करून झालेला आहे, तो काढून घेऊ आपण एका ताटामध्ये. लहान आकाराचे 4 कांदे घेतलेले आहेत, हे पण आता आपण कट करून घेऊ. कांदे पण आपल्याला उभेच चिरून घ्यायचे. कांदा पण आपला कट करून झालाय. आता कोबीमध्ये हा मिक्स करून घेऊ. मीठ टाकून घ्यायचंय 1 चमचा. कांदा आणि कोबीला आपण मीठ छान चोळून घ्यायचं. कोबीला आणि कांद्याला मीठ छान चोळून झालेलं आहे. आता आपण यात बाकीचे पदार्थ टाकून घेऊ. अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट. तिखट तुमच्या आवडीनुसार करा. 1 चमचा छोटा 1 चमचा ओवा टाकून घ्यायचा चोळून. आधी यात आपण जसं लागेल तसंच बेसन पीठ टाकून घ्यायचंय. सुरुवातीला मी 4 चमचे टाकते. 2 चमचे तांदळाचं पीठ लागणार आहे. तांदळाचं पीठ टाकल्यामुळं भजी छान कुरकुरीत होतात. 2 चमचे न टाकताच आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे छान. बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊ. कांदा आणि कोबीला आहे ना मीठ लावल्यामुळे छान पाणी सुटले, त्यामुळे हे पीठ भिजलं जातं त्यातच. वरून पाणी काही लागत नाही ह्याला. पीठ छान असं दाबून मळायचं. पीठ आपलं छान मिक्स झाले. 4 चमचे ते बेसन लागलेले आपल्याला आणि 2 चमचे तांदळाचं पीठ. तेल पण तापलेले, भजी सोडून घेऊ आपण. अशा पद्धतीने सोडून घ्यायचे.
भजी सोडून 1 मिनिट झाल्यानंतरच आपल्याला हे पलटी करायची आहे. लगेच त्याला नाही पलटी करायचं, नाहीतर मग ते तेलामध्ये मिक्स होतात. पलटी करून घेऊ आता आपण हे. भज्यांचा कलर खूप छान आलेला आहे, मस्त तळल्या गेलेले आहेत. खूपच छान झालेत हे बघा. आता सगळे याच पद्धतीने आपण सोडून घेऊ. ही बॅच पण आपली खूप छान तळून झाली आहे. काढून घेऊ. भजी आपले तळून झालेले, खूप कुरकुरीत. तुम्हाला आवाजावरूनच कळेल कसे झाले. एकदा नक्की ट्राय करा.